In previous lecture we had studied simple present tense and now we are going to study simple past tense. So guys, what is simple past tense and the usage of simple past tense we will understand in detailed manner. As you know that tense has great prominence in English communication skill and one of the most striking parts of communication, that is simple past tense. Whenever an action happened, so generally we talk about such actions which finished, completed at a specific time in the past. Means an action completed at a particular time in the past or at a specific time in the past. We can talk about long past. As a child, our grandparents used to tell us different stories. They used to tell us different stories regarding Ramayana, Mahabharata. Sometimes the stories about ghosts. And these stories were told in past tense. We were also listening to stories from them. We were hearing stories from them. And such stories were really interesting. We were taking more interest to learn such stories. And that's what today's pattern is too interesting to learn. Guys, we will focus on here structure of the simple past, that is S plus V2 plus object, means formula of the simple past tense S plus V2 plus object. In simple present tense we understood V1 form and now we'll go for V2 form. मतलब जो चीज हमने की, एखादी क्रिया आपण कधी केली, एखादं काम आपण कधी केलं, एका पर्टिक्युलर टाइमला केलं, तर हे सांगत असताना आपण सिंपल पास्ट यूज करतो. तर फॉर एक्झाम्पल एखादं घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराज वन मेनी फोर्ट्स मेनी इयर्स अगो, म्हणजे अनेक वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. म्हणजे याचा अर्थ आपण लॉंग पास्ट मध्ये सुद्धा बोलू शकतो. तर हा टेन्स आपण समजावून घेत असताना काय महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की ऍक्शन कम्प्लिटेड ऍट अ स्पेसिफिक टाइम, म्हणजे एका विशिष्ट वेळी घडलेली घटना किंवा एका निश्चित वेळी घडलेली घटना आपल्याला सांगायची आहे तेव्हा आपण सिंपल पास्ट यूज करतो. आता फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला तिथे दिसतं बघा. आय सोल्ड द कार लास्ट वीक, म्हणजे मी गेल्या आठवड्यात माझी कार विकली. आता सेल आणि सोल्ड, म्हणजे सोल्डचं V1 फॉर्म सेल आहे. मग सेलचं V2 फॉर्म काय येणार? सोल्ड. सेल सोल्ड सोल्ड म्हणून ते सोल्ड आलं. ही टोल्ड मी अ स्टोरी येस्टरडे, मग हे काय आलं? V2 फॉर्म झालं. टेलचं, म्हणजे त्यानं मला एक कथा किंवा एक गोष्ट काल सांगितली, त्याने मला काल एक गोष्ट सांगितली. शी सेंट मी मेसेज इन द इव्हनिंग, किंवा शी सेंट मी अ मेसेज इन द इव्हनिंग, तिने मला संध्याकाळी एक मेसेज पाठवला. म्हणजे सेंड हे V1 झालं, सेंट हे V2 झालं. इट बिल्ड अ स्मॉल नेस्ट, मग एखादा पक्षी असेल त्याने एक छोटंसं घरटं बांधलं. यू मेड अ बिग मिस्टेक, तू एक मोठी चूक केलीस किंवा तुम्ही एक मोठी चूक केली. म्हणजे एखादी घटना घडली, मग काल काय केलं, परवा काय केलं, गेल्या आठवड्यात काय केलं ते सांगत असताना आपण सिंपल पास्ट यूज करतो. वी प्लेड क्रिकेट लास्ट वीक, म्हणजे आम्ही गेल्या आठवड्यात क्रिकेट खेळलो, म्हणजे तो परत पर्टिक्युलर टाइम आले. दे जॉईंड अ न्यू कंपनी 8 days अगो. दे जॉईंड अ न्यू कंपनी 8 days अगो, म्हणजे त्यांनी 8 दिवसापूर्वी एक नवीन कंपनी जॉईन केली. आणि लास्ट सेंटेन्स काय? द बॉय गॉट 80% मार्क्स इन द एक्झाम, त्या मुलग्याला एक्झाम मध्ये 80% मार्क्स मिळाले. सो इन टोटॅलिटी if you see that we use simple past tense to talk about actions completed at a specific time in the past. My wife made my favorite dish last night. She waited for me till 9 p.m. means we use here V2 form. She got angry with me. He took the bus at 8 p.m. म्हणजे अशी जी काही वाक्य आहेत ती आपण
सिंपल पास्ट मध्ये यूज करतो. फ्रेंड्स, सिंपल पास्ट हा सगळ्यात सोपा आहे. आता याची युसेजेस काय असतात? वी यूज फॉर हॅपन थिंग्स इन द पास्ट. देन वी टॉक अबाउट हिस्टोरिकल इन्सिडेंट्स, इव्हेंट्स म्हणजे पास्ट इव्हेंट्स आल्या. आणखी रिपीटेड ऍक्शन्स इन द पास्ट म्हणजे काल मी काय केलं, परवा काय केलं, गेल्या आठवड्यात काय केलं, या सगळ्या गोष्टी आपण या टेन्समध्ये फ्रेंड्स अभ्यास करतो. दिस टेन्स इज टू इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड, बट द थिंग इज यू शुड स्टडी एव्हरीडे वर्ब्स. वर्ब फॉर्म्स तुम्हाला माहित असले पाहिजे. मग V2 फॉर्म, आता उदाहरणार्थ मग रेग्युलर वर्ब्स पण येतात. रेग्युलर वर्ब जसं वेट, वेटेड, वेटेड, स्टॉप, स्टॉप्ड, स्टॉप्ड. मग आपण एक ओल्ड प्रोनाउन्सिएशन आपलं असतं, स्टॉपड, टॉकड, वॉकड, चॉकड, मॉकड, राईट, सगळं वाकडं. म्हणजे हे प्रोनाउन्सिएशन रॉंग आहे. प्रोनाउन्सिएशन करत असताना आपण काय कसं केलं पाहिजे? वॉक्ड, टॉक्ड, मॉक्ड, चॉक्ड. ओके, these are the pronunciations we want to make in day to day life. आता सिम्पलेस्ट वे काय आहे याचा? वी कॅन ऑल्सो यूज सिम्पल पास्ट टेन्स टू टेल अवर पास्ट रुटीन. बघा, फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट व्हॉट एव्हर यू डीड. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण काय केलं? काय केलं? झोपा काढल्या? नाही काढल्या. मग मोबाईल यूज करत बसलो म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही काय केल्या, किंवा एखाद्या मित्राला जाऊन चौकात भेटलो, त्याच्याशी गप्पा टप्पा मारत बसलो, म्हणजे याचा अर्थ इथे तुम्ही दिवसभर काय केलं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ते तुम्ही या टेन्समध्ये सांगू शकताय. सो फ्रेंड्स, अशा युजफुल व्हिडिओसाठी आपलं आज चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलला भरघोस असा रिस्पॉन्स द्या. थँक्यू.